शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्यावर रविकांत तुपकर ठाम आहेत। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे। आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारे किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान करणारे कृत्य करू नये असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत। मात्र या नोटिसीनंतर तुपकर आक्रमक झाले असून अशा नोटिसींना आम्ही घाबरत नाहीत, मुंबईत आंदोलन होणारच असा इशारा त्यांनी दिलाय। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या। त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून, त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा। त्याचबरोबर ITR भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा। आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले पाहिजे। या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलनं करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू। सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही।